तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत आदित्य स्पोर्ट पडगे विरुद्ध मुकेश 11 ढोले. सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. साहिल शेख आणि त्याच्या सोबतीला आहेत आतिश घोडविंदे आणि षटकाला सुरुवात करतोय सुफियान. शॉट रनअप लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करेल. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा ऑनसाइडला उडवला आहे. थोडा वेळ चेंडू हवेत परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि प्रलेश मुरांजनच्या डोक्यावर मात्र चेंडू निघून जातोय मिड विकेटच्या सीमेरेषेबाहेर. चौकार. चांगली सुरुवात जी इनिंग पहिल्या ढाबामध्ये पहिल्या सामन्यामध्ये साहिलनी खेळली होती तशाच प्रकारची इनिंगला सुरुवात या सामन्यामध्ये सुद्धा करत असताना 3 षटकांची लढत. इनसाइड आउटचा फटका, अगदी देखना फटका आणि असं वाटतं की हा फटका वारंवार पाहतच राहावा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार पाहायला मिळतोय. क्लासिक शॉट, एक क्लासिक बल्लेबाज द्वारा क्लासिक शॉट, टॉप क्वालिटी शॉट आप कह सकते हो. इतनी जगह देंगे वे गेंदबाज तो फिर यही आश्रय होने वाला है. बहुत खतरनाक बल्लेबाज है साहिल. पटकी हुई गेंद इस बार सुफियान ने बाउंसर से वहां पर बल्लेबाज को थोड़ा बैकफुट पर ढकेलने की कोशिश की लेकिन वाइड का इशारा. दबाव में है गेंदबाज. पहली गेंद पर चौका, उसके बाद सिक्सर. अच्छी शुरुआत एक बार फिर से ढोली टीम की. थोडंसं प्रेशर आता मात्र गोलंदाज सुफियानवर पाहतोय आपण. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू, उंची जास्त, अंतर सुद्धा प्राप्त होईल आणि चेंडू मात्र निघून जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. अजून एक देखना फटका साहिलच्या बाटून पाहतोय षटकार. वो जो सटीक लेंथ जिसकी अक्सर हम बात करते हैं, सुफियान शेख जिसके लिए जाने भी जाते हैं, लेकिन वो लेंथ और लाइन देखने को नहीं मिल रही है. शॉर्ट पिच गेंद, अच्छे फॉर्म में है बल्लेबाज साहिल. अच्छे पोजीशन में आकर शॉट्स खेल रहे हैं. जैसी गेंद वैसा स्ट्रोक है उनके पास. इम्प्रोवाइज क्रिकेट भी बहुत अच्छा खेलते हैं. ऑर्थोडॉक्स स्ट्रोक्स जो है वो भी उनके पास बहुत अच्छे हैं. तो इस तरह के बल्लेबाज के विरुद्ध गेंदबाजी करना हमेशा मुश्किल रहता है. सुफियान एक बार फिर से लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इस बार फुल टॉस हवा में खेलना चाहते थे लेकिन जिस तरह से खेलना चाहते थे उस तरह से खेल नहीं पाए. कवर्स में कोई खिलाड़ी नहीं था. दूर से जब तक फील्डर आते 2 रन पूरे. इन 2 रनों से रन संख्या आगे बढ़ती हुई 19 रन बिना किसी नुकसान के. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. जोपर्यंत क्षेत्ररक्षक धावून चेंडूला उचलेल फेक करतोय तोपर्यंत 2 धावा दोन्ही बॅटर्सने मात्र पूर्ण केल्या. चांगली सुरुवात मुकेश 11 ढोले संघाची पाहतो आणि त्यानंतर अजून एक देखना फटका पाहायला मिळाला. साहिलच्या बॅटवरनं जी पॉवर लाईन आहे त्याला जाऊन मात्र चेंडू स्पर्श होतो आणि मी सकाळीच म्हटलं होतं की जर चेंडू जर पॉवर लाईनला हिट झाला जे घडेल ते निर्णय तुम्हाला मात्र ठिकाणी तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू पाहतोय आपण आणि पुन्हा एकदा दुहेरी धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. कमाल का स्ट्रोक था एक और वहाँ पर साहिल के बल्ले से लॉफ्टेड स्क्वेयर ड्राइव किया था उन्होंने. इस बार ऑन द राइज उठाकर खेलने की कोशिश. बल्ले की थोड़ी अंदर लगी है लेकिन फिर भी यहाँ पर रन्स मिल जाएंगे और बड़े इत्मीनान के साथ 2 रन पूरे किए गए. तो खर्चीला ओवर रहा सुफियान शेख द्वारा. पहले ओवर की समाप्ति पर स्कोर 23 रन मुकेश 11 ढोले. और इससे अच्छी शुरुआत और क्या हो सकती है. और पहले राउंड के मैच में भी आपको याद होगा चिराटपाड़ा टीम के विरुद्ध बहुत दमदार शुरुआत की थी इन दोनों बल्लेबाजों ने. 50+ पार्टनरशिप भी देखने को मिली थी और सबसे बड़ा टोटल जय दुर्गा ट्रॉफी 2022 का भी ढोले टीम के नाम है. 74 रन उन्होंने बनाए थे 4 ओवर में. हालांकि ये मैच जो है वो 3-3 ओवर का मैच है लेकिन एक बार फिर से तूफानी शुरुआत की है साहिल ने. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर धावा पाहिल्या तर 23 आणि वैयक्तिक 22 धावा या साहिल शेखच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. म्हणजे 6चे 6 चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये साहिलने फेस केले आणि आता मात्र ज्या धावा पहिल्या ओव्हरमध्ये सुफियानने खर्च केल्या त्याच्यावर मात्र या ठिकाणी गतिरोधक म्हणून या ठिकाणी कार्य करेल का प्रलेश मुरांजन. दुसऱ्या ओव्हरमध्ये जबाबदारी घेतली आहे आपल्या संघाची. ती जबाबदारी पाहूया कशा रीतीने मात्र तो पार पाडेल राऊंड द विकेटने. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल चुकीची आहे की नाही. फलंदाजांनी 1 धाव तर नक्कीच कंप्लीट केली आणि आता मात्र पंचाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. इट इज वाईट. 1+1 2 धावा. इथे मात्र बोनसच्या रूपाने आपण पाहतोय. खराब चेंडूने फेकी आपल्या षटकाची पाहायला मिळाली प्रलेशकडनं आणि धावसंख्या आता मात्र ठिकाणी पुढे जाईल ती म्हणजे 25 या आकड्यावर. जल्द से जल्द यहाँ पर ब्रेक थ्रू दिलाने का प्रयास करना होगा अपनी टीम को, प्रलेश मुरांजन को. इस बार अपने कदम चूक गए हैं गेंदबाज.
पहली गेंद वाइड रही है और एक रन उस पर दौड़कर भी लिया गया है। एक बड़े स्कोर की तरफ अग्रसर एक बार फिर से डोले टीम। ऑफ साइड में हम देखें तो डीप पॉइंट रखा गया है, डीप एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ थर्ड मैन थोड़ा अंदर रखा गया है, सर्कल की तरफ ही है। अच्छी गेंद, गति परिवर्तन, और ये जो गेंद रही है इसी ने ज़्यादा परेशान किया है बल्लेबाजों को। सुबह से हम देख रहे हैं धीमी गति की गेंद काफ़ी कारगर साबित हुई है। नक्कीच आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं असेल शेखर दलवीने चांगला लाभ उचलला, त्यानंतर समीरने सुद्धा मात्र या चेंडूचा भरपूर वेळा प्रयोग केला, मॅटीचं मी कौतुक करेन, त्यानंतर उज्ज्वलने सुद्धा मात्र असे अनेक प्रकारचे चेंडू हाताळले आणि आता मात्र प्रलेश सुद्धा मात्र त्या चेंडूचा मात्र या ठिकाणी वापर करतो, या थोडंसं बॅकफुटला जाऊन या ठिकाणी कुठेतरी लॉंग ऑफ किंवा एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ड्राईव्ह करायचं होतं, परंतु एलिव्हेशन मात्र बरोबर झालं नाही. स्वतः गोलंदाज जाऊन चेंडूला फील करतोय तोपर्यंत एक धाव, चांगला कमबॅक अजय, कारण पहिल्या चेंडू पाहिल्या तर अतिरिक्तच्या सौजन्याने मात्र चेंडू हाताळला होता प्रलेशने, परंतु त्यानंतर 2 सत्तिक लेंथवर चेंडूची फेकी पाहिली आपण, आणि याची अत्यंत गरज आहे ती म्हणजे आदित्य स्पोर्ट पडगा संघाला. जी हाँ, इसको जारी रखना होगा प्रलेश को. ओ बढ़िया गेंद, फिर से चेंज ऑफ पेस. देखिए जब भी हमने देखा है कि बॉलर दिशा गति परिवर्तन कर रहा है, वो जितना धीमा डाल रहा है उससे भी शायद और ज़्यादा धीमी आ रही है गेंद, और इसीलिए बल्लेबाज लगातार मात खा रहे हैं धीमी गति की गेंदों पर. जिस रफ्तार की उम्मीद बल्लेबाजों को होती है, भले ही आप परख भी लेते हो कई बार, फिर भी शॉट्स खेलना बहुत मुश्किल बनता है. हो नक्कीच, कारण कधी कधी आपण पाहिलं की या फलंदाज लवकर शॉट पिक करतो, चेंडू थोडासा स्लो गतीने येतोय. पहा आता मात्र थोडासा चेंडू खाली राहतोय, अगदी या शरीराला धडकतोय. काय जबरदस्त चेंडूची फेकी आपण पाहतोय या चांगली गोलंदाजी प्रलेशकडनं. आणि प्रलेशचा आपण जर विचार केला तर हा सुद्धा मात्र एक दांडगा अनुभव असलेला खेळाडू आहे. अनेक वर्षापासून मी प्रलेशला पाहतोय की ऑलराऊंडरची भूमिका तो चांगल्या पद्धतीने पार पाडत असतो, या मग तो कुठलाही संघ असू द्या, परंतु पडगे गावासाठी त्याने अनेक संघामध्ये चांगलं कार्यरत केलेलं आहे, आणि तेच कार्य आता मात्र या ओव्हरमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी करत असताना एक बहुत ही अच्छा और किफ़ायती ओवर साबित होता हुआ प्रलेश का. पिछली गेंद थोड़ी तेज़ ज़रूर की थी उन्होंने, और आतिश तो कहीं ना कहीं गेस करते ही रह गए हैं. ये देखिए फिर से वही, वो सोच रहे थे कि शायद तेज़ गेंद आएगी, लेकिन ज़्यादा तेज़ गति से गेंदबाजी नहीं हो रही है. और लेंथ में इस बार परिवर्तन, आतिश क्रीज में डीप में चले गए थे, पीछे चले गए थे, शॉर्ट पिच गेंद बनाने का प्रयास था, लेकिन फुल लेंथ गेंद थी. अच्छी गेंदबाजी, चतुराई भरी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है प्रलेश मोरांजन द्वारा, और 2 खतरनाक बल्लेबाजों को उन्होंने निश्चित रूप से बांध कर रखा है. स्कोर रुका हुआ है 26 रन बिना किसी नुकसान के. पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत प्रलेशने 3च धावा खर्च केलेल्या आहेत. आता मात्र खराब चेंडू, पहा लेंथ चेंडू होता आणि ती लेंथ ओळखली. या अगोदर आपण पाहिलं होतं की ज्या ज्यावेळी स्लोअर गतीचा वापर केला त्यावेळी मात्र प्रलेश सक्सेसफुल ठरला होता, परंतु या चेंडूवर काहीतरी अजय वेगळं करण्याचा प्रयत्न केला, वेग प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, आणि म्हटलं जाते ना की चुकीला माफी नसते, आणि त्या चेंडूवर मात्र आतिशने एक दमदार षटकार ठोकला. मेरे ख्याल से शॉर्ट पिच गेंदबाजी जब भी होती है, आतिश गोविंदे जब स्ट्राइक पर होते हैं तो मेरे ख्याल से ऐसा है कि 100 में से वो 95% तो चौका या छक्का ही जड़ते हैं. यानी कि इतना ज़बरदस्त स्ट्राइक रेट रहता है उनका. शॉर्ट पिच गेंदबाजी उनको खासी रास आती है, और हमेशा तैयार रहते हैं बैकफुट पर बड़े शॉट्स के लिए. पुल और हुक खेलने में माहिर है आतिश गोविंदे. बहुत अच्छा ओवर कट रहा था, लेकिन अंतिम गेंद पर गलती कर बैठे प्रलेश मोरांजन. तो ओवर समाप्त हो चुका है सिक्सर के साथ. 2 ओवर के पश्चात रन संख्या ढोले टीम की 32, कोई भी विकेट नहीं गिरा है. 16 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाती हुई मुकेश 11 डोले. आणि जर अशाच जर सरासरीने जर धावा जर जोडल्या तर नक्कीच 50च्या जवळपास पुन्हा एकदा डोळे संघ वाटचाल करू शकतोय. आणि दोन्ही फलंदाज आपण जर पाहिलं या ठिकाणी तर पूर्णपणे सेटल झालेले आहेत, आणि मोठ्या फडक्यांची नक्कीच ते अपेक्षा करत असावे. नेक्स्ट मॅच जय गणेश वाफाले बी विरुद्ध चेरोबा स्पोर्ट वाशेरे, या 2 संघामध्ये तुम्ही सामना पाहणार आहात. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. वेल कमी खर्च करा प्लीज, तुम्हाला या ठिकाणी खेळ सुरू ठेवायचा आहे, कारण यानंतर अजूनही मात्र भरपूर सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. नवीन गोलंदाज शेवटचा षटक असेल साकिब, हा सुद्धा गोलंदाज एक अनुभवी आहे. साकिबने अल्पतेसाठी चांगलं कार्य नक्कीच केलेलं आहे, अनेक वर्षापासून तो आपण पाहतोय, परंतु आदित्य स्पोर्ट पडगा संघाने आता मात्र या ठिकाणी एक गोलंदाज म्हणून जबाबदारी स्वीकारतोय. पहिल्या चेंडू पाहिल्या तर वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता,
आणि पहिल्या चेंडूवर मात्र एकच धाव त्याने खर्च केली. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला असतील अतिश, ज्यांनी दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर एक षटकार लगावला. थोडासा स्ट्रगल तो नक्कीच करत होता, परंतु त्या षटकाराने त्याचा आत्मविश्वास नक्कीच दुणावलेला असेल. और 6 पर बैटिंग कर रहे हैं, 4 गेंदों का सामना किया. इस बार शॉट हम पुल किया, लेकिन गेंद इनफील्ड में रुक गई है. शॉट मिड विकेट की जानिब, एक ही रन लेने का अवसर. ज़्यादा शॉर्ट पिच गेंद नहीं थी. आतिश को अक्सर हम देखते हैं कि वो ज़्यादा आगे नहीं खेलते, हमेशा पीछे खेलना पसंद करते हैं. बैकफुट पर ही वेट करते हैं, क्रीज में पीछे जाकर वो शॉट्स बनाते हैं. और इसीलिए कई बार वो गुड लेंथ गेंदों पर, अच्छी लेंथ की गेंदों पर भी बड़े बड़े प्रहार करने में सफल हो जाते हैं. शाकिब दाहिने हाथ से राउंड द विकेट. ओहो हो, ये कमाल का हिट है. थ्रू द लाइन उठा के खेल दिया है साहिल ने 6 रनों के लिए. कधी कधी अजय असं होतं ना की ज्या आपले डोले संघ एखाद्या संघाच्या अपोजिट आला तर मात्र ते खेळाडू अतिशचा अभ्यास करून येत असतात, परंतु प्रश्न साहिलचे निर्माण होत असतात. तशाच प्रकारचा खेळ आपण पाहिला आज. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं अतिशची चांगली बॅटिंग केली, परंतु साहिलने त्याला चांगली साथ दिली. आणि या मॅचमध्ये मात्र पहा अतिश थोडासा या ठिकाणी स्ट्रगल करतोय, परंतु साहिलच्या ज्या वेळी रेंजमध्ये चेंडू मिळालेला आहे त्या वेळी मात्र साहिलने त्या चेंडूचा मात्र परफेक्ट फायदा सुद्धा उचललेला आहे. आणि या षटकारानं आता धावसंख्या अगदी उंच भरारी घेत असताना 40 आकड्यावर जाऊन मात्र पोहोचते. और देखिए, जितने महत्वपूर्ण खिलाड़ी आतिश गोडविंदे हैं, उतने ही महत्वपूर्ण खिलाड़ी डोले टीम के लिए साहिल है. बहुत खतरनाक बैटिंग करते हैं. ओह, हेलीकॉप्टर उड़ाया है, फील्डर के पास कोई मौका नहीं. डाउन द ग्राउंड 6 रन. हेलिकॉप्टर पावसाळ्यामध्ये उडवणं सुद्धा मात्र या ठिकाणी ठाऊक आहे. मागेच नक्कीच या ठिकाणी एक न्यूज आली होती की मंत्री साहेबांचं हेलिकॉप्टर थांबलं गेलं होतं, परंतु इथे मात्र या ठिकाणी हा हेलिकॉप्टर पूर्णपणे पाहिलं तर सीमरेषेच्या पलीकडे जाऊन लँड होतोय. बहुत ज़्यादा खबर आपको होती है पॉलिटिक्स की. रखना पड़ती है अजय. हालांकि उस पर चर्चा हम नहीं करेंगे. शॉर्ट पिच गेंद इस बार हुक करने की कोशिश की थी, लेकिन बीट हुए बल्लेबाज. अच्छा पलटवार गेंदबाज साकिब का. अंतिम गेंद पारी में शेष है. रन संख्या 46. अच्छा स्कोर बनाया है. और इस जोड़ी को तोड़ना बड़ा मुश्किल लग रहा है. पहले राउंड के मैच में भी हमने देखा कि 50+ पार्टनरशिप, इस मैच में भी ज़बरदस्त पार्टनरशिप 46 रनों की हो चुकी है. नक्कीच जेवढं चांगलं संबंध नवऱ्या बायकोमध्ये जुळत नसतं तेवढा चांगला संसार या दोन फलंदाजामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. खास करून थोडा चेंडू खाली राहतोय की चोटे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, कारण या डावातील अंतिम चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला आणि या डावाची समाप्ती. आणि या पहिल्या मॅचमध्ये सुद्धा मात्र पाहिले तर आजी शेवटच्या चेंडूवरच डोळे संघाने अतिशला गमावलं होतं धावचीच्या स्वरूपात. तर अशा प्रकारचा खेळ हे दोन फलंदाज करत असताना एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. एक गडी बाद 46. आणि हा सामना जिंकण्यासाठी आदित्य स्पोर्ट पडक्या संघाला 3 षटकांमध्ये 47 धाबांचा पाठलाग मात्र करावा लागेल. तत्पुरती आपण नाणेफेकी करूया. चेरोबा स्पोर्ट वाशेर विरुद्ध जय गणेश वाफाले बी वॉर ऑफ टायटन्स. एका बाजूला प्रत्येकी विषय चांगल्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे, तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल वाशेर गावाची त्रिमूर्ती माइटी महेंद्र, मागे उज्ज्वल शेलार, जय शेलार. एकापेक्षा एक सरस खेळाडू तुम्हाला मात्र या मॅचमध्ये पाहायला मिळतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करत आहोत. प्रत्येकी 3 षटकांची ही लढत असेल. आणि या चौरोबा स्पोर्ट वाशेर वन द टॉस, चूज द फील्ड. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेला आहे जय गणेश वाफाले बी संघाला. चला सलामीची जोडी आदित्य स्पोर्ट पडक्या संघ तुम्हाला लगेचच पाठवायची आहे. बिल भरपूर कमी आहे. चांगल्या सुरुवातीची नक्कीच अपेक्षा असेल ती म्हणजे आदित्य स्पोर्ट पडक्या संघाला, कारण जी सुरुवात आपण पाहिली मुकेश इलवन डोली संघाने केली होती. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा जोडल्या होत्या. त्यानंतर प्रलेशने दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या आणि स्लॉक षटकामध्ये साकिबने एकूण 14 धावा खर्च केल्या.
36 धावा जोडल्या साहिलने. त्यानंतर एक षटकार साह्याने आतिश गोडविंदने 7 धावा जोडल्या आणि या धाबांचा पाठलाग पाहूया. प्लीज प्रलेश, जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका प्लीज. यानंतर सुद्धा अनेक सामने कव्हर करायचे आहेत. स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि या स्पर्धेचं समापन उद्या ठीक सायंकाळी 5 वाजता होणार आहे. एकूण 24 संघांना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी जयदुर्ग अतकुली एकविरासपट भादाण या संघाने निर्माण करून दिलेले आहे. आणि या पाहूया कोणता संघ मात्र ही स्पर्धा जिंकेल. मागच्या वर्षी ही स्पर्धा भाटाले या गावाने जिंकली होती. अर्थात भाटाले संघ पाहिला तर मानकोली वेले या परिसरातील संघ आहे, परंतु पहा पडगा परिसरामध्ये येऊन त्यांनी चांगली जबरदस्त कामगिरी केली होती. आणि त्यांच्या अगेन्स्ट अंतिम सामन्यामध्ये कबीर 11 खानिवली संघ होता आणि त्या संघाला मात्र या ठिकाणी पराभूत स्वीकारावं लागलं. आणि या सत्रामध्ये पाहूया कोणता संघ ही स्पर्धा जिंकतोय. बाजिल शेख विथ प्रलेश मरांजन. बाजिलने पदार्पणामध्येच काय जबरदस्त खेळी आपल्या झुनामध्ये केली होती आणि तशाच प्रकारची शैली आजवर सुद्धा मात्र त्याची अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलेली आहे. आणि जर तशाच प्रकारची जर बॅटिंग जर या मॅचमध्ये जर त्याच्याकडनं पाहायला मिळाली तर नक्कीच्या धावांचा पाठलाग आदित्य स्पर्ट पडगा संघ निश्चितपणे करू शकतो. या परंतु हे सुद्धा विसरू चालणार नाही की शानूने पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि प्रमुख गोलंदाज म्हणून शानूकडे आज ढोले गावासाठी पाहायला जातो. या और शानू के लिए अच्छी बात है कि काफ़ी बैकअप है उनके पास रनों का. 47 का टारगेट है, एक बड़ा टारगेट आदित्य स्पोर्ट्स के सामने, लेकिन अच्छी बल्लेबाजी है आदित्य के पास. पहली गेंद और पहली गेंद बिल्कुल ओवर पिच, ये तो रुकने ही वाली नहीं है. पहली गेंद पर तगड़ा प्रहार, 6 रन. तुम्हारे पास साहिल शेख है तो हमारे पास बाजिल शेख है असं मात्र या ठिकाणी आदित्य स्पर्ट पडगा संघ सांगत असताना काय जबरदस्त फॉलो थ्रू अगदी ओरपी चेंडू बॅटच्या रडारमध्ये आणि या परफेक्टली टायमिंग आणि लॉंग ऑन सीमारेषा अगदी सहजपणे क्लिअर केलेली आहे ती म्हणजे बाजिलने. और यदि आप देखोगे तो अब ऑन साइड में दाहिने हाथ के बल्लेबाज के लिए अच्छी हवाएं भी बह रही है. हालांकि ये स्ट्रोक सामने खेला गया और इतनी अच्छी टाइमिंग रहेगी तो किसी भी मैदान पर आप छक्का जड़ सकते हो. धुआंधार शुरुआत की ज़रूरत भी है आदित्य स्पोर्ट्स को. अगली गेंद ओवर द विकेट, अच्छी गेंद, वो गति में परिवर्तन, ड्राइव कर दिया है लॉन्ग ऑफ की जानिब. 2 रन लेना चाहते हैं, प्रलेश ने इनिशिएटिव लिया और आखिरकार 2 रन पूरे, लेकिन 1 शॉट. जी हाँ, 1 शॉट का इशारा अंपायर द्वारा. थोड़ी जल्दबाजी की गई वहाँ पर बल्लेबाजों द्वारा. 2 रन लेना चाहते थे, पहला रन पूरा नहीं किया गया था और उसके बाद दूसरे रन के लिए पलटे थे, तो 1 ही रन मिलेगा. नक्कीच कुठेतरी बाजिलने मात्र घाई केली आणि त्याचमुळे मात्र एक अचूक निर्णय या पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या ठिकाणी कुठलाही शॉट पिक केला नाही. बाजिलला असं वाटलं की मात्र नक्कीच हा चेंडू अतिरिक्त अवांतर असू शकेल, परंतु तसं काही नाही. डॉट चेंडूची समाप्ती संख्या 7 वर पोचत असताना शानू पुन्हा एकदा ओहो उडाया चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बाजिल जब खेलते हैं तो पूरे ताकत के साथ भी खेलते हैं, जोर से बल्ला घुमाना पसंद करते हैं और उनके स्लॉट में गेंदबाजी होगी तो फिर बड़े बड़े छक्के देखने को मिलेंगे. सोचने पर मजबूर कर दिया है शानू को बल्लेबाज बाजिल शेख ने. ये दूसरा छक्का, स्कोर पहुंच चुका है 13 पर. जो आस्किंग रेट है वो लगभग 16 के करीब है, 15.67 रन प्रति ओवर, और उसके हिसाब से ही ये शुरुआत देखने को मिल रही है बाजिल द्वारा. इस बार जानते थे कि यहाँ पर अब गति में परिवर्तन होने वाला है, थोड़ा वेट करते हुए खेला, कवर्स में गेंद को ढकेला और 1 रन. अच्छा क्रिकेट देखने को मिल रहा है. चांगली फिल्डिंग सुद्धा आपण पाहिली. असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी दुसऱ्या धाब्याचा या ठिकाणी प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज, परंतु तसं काही घडलं नाही. योग्य वेळी चेंडूली मात्र या ठिकाणी उचलून फेक केले आणि एका धाब्यावर मात्र समाधानी राहत असताना बाजिल संख्या 14 वर पोहोचत असताना अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमधील. आणि या चेंडूवर जर एखादा मोठा फटका जर आला तर मात्र अजूनही चुरस मात्र या मॅचमध्ये निर्माण होऊ शकते. या प्रलेशने आतापर्यंत 1 चेंडूचा सामना केला नाही आहे. ज्या 14 धावा आपण पाहतो धावफलकावर त्या बाजिलच्या बॅटच्या माध्यमातून आलेल्या आहेत.
दोन उत्तुंग षटकार आणि त्यानंतर 2 सिंगल. शानू शेवटची डिलिव्हरी और विकेटने मात्र पुन्हा एकदा हात आले. फटका तर चांगला पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी जास्त गवत असल्या कारणाने मात्र चेंडूला वेग प्राप्त होणार नाही. स्वतः गोलंदाज जाऊन शानू या ठिकाणी चेंडूला फील करेल आणि नक्कीच लगभग जे सरासरी हवी होती अजय, अगदी त्या सरासरीच्या जवळपास मात्र या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये धाबा जोडल्या आणि प्लस पण आपण जर पाहिलं तर विकेट गमावलेला नाही आहे आदित्य स्फोट पडक्या संघाने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 15 आणि आता मात्र येणारी चेंडू शिल्लक असतील 12 आणि धाबांची गरज आहे ती म्हणजे 32. अच्छा बैटल है गेंद और बल्ले के बीच का, ये ज़बरदस्त संघर्ष, दो बड़ी टीमों के बीच की टक्कर. और टक्कर इस तरह की होती है तो मैच देखने का मज़ा दुगना हो जाता है दर्शकों का. दर्शकों ने भी काफ़ी अच्छा सपोर्ट किया है इस टूर्नामेंट को, ऑफलाइन हो या फिर ऑनलाइन. काफ़ी दर्शक इस टूर्नामेंट का लुत्फ उठाते हुए, सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं इस समय जयपुर का ट्रॉफी 2022 आतकोली. नया ओवर लेकर साहिल जूनियर बल्ले से तो छाए हुए हैं इस टूर्नामेंट में. इस मैच में भी हम देखें तो 36 रन बनाए उन्होंने, लेकिन गेंदबाजी भी अच्छी करनी होगी. अच्छा स्ट्रोक, स्ट्रेट ड्राइव किया, अच्छे शॉट्स खेल रहे हैं प्रलेश, लेकिन जो ग्राउंडेड शॉट्स है उन पर ज़्यादा रन्स मिलना थोडा मुश्किल है. 1 ही रन मिला. त्यासाठी तुम्हाला मात्र या ठिकाणी या मोठ्या बॅकक्लिपचा मात्र या ठिकाणी वापर करावा लागेल. तुम्ही जर छोट्या बॅकक्लिपचा जर वापर केला तर मात्र नक्कीच या ठिकाणी जी तुम्हाला सरासरी ठेवायची आहे ती तुम्ही कदाचित ठेवू शकणार नाही. खास करून बाजींचा आपण उल्लेख करू शकतो की तो जास्तीत जास्त फटके हवेत खेळतोय आणि त्याच्यामध्ये तो मात्र या ठिकाणी आत्तापर्यंत सक्सेस झालेला आहे. कारण 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले आणि नक्कीच अशाच प्रकारची जर बॅटिंग झाली बाजीलकडनं तर मात्र या ठिकाणी चांगली मॅच रंगात येऊ शकते. और बल्लेबाजों को ये पता है कि 2 बड़े शॉट्स की ज़रूरत है उनको हर ओवर में. 2 छक्के आप लगाते हो, सिंगल डबल्स लेते रहते हो तो ज़रूर जो आस्किंग रेट है उसके हिसाब से आप जा सकते हो. और इस तरह की गेंदें मिलेंगी तो फिर बहुत आसान हो जाएगा. स्विंग किया ऑन साइड में, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, 6 रन. ये तीसरा सिक्सर बाजिल के बल्ले से. दोनों शेख में लढाई पाहायला मिळाली. एका बाजूला आहेत साहिल शेख तर दुसरीकडे आहेत बाजिल शेख. बाजिल काय जबरदस्त बॅटिंग करतोय. हा तिसरा षटकार त्याच्या बॅटमध्ये खराब चेंडूची फेकी व्हेरिएशन करण्याचा नक्कीच प्रयत्न केला, परंतु फुलटॉस चेंडू मिळाला आणि फुलटॉसवर मात्र नक्कीच तुटून पडला बॅटर बाजिल. ओहो, पुन्हा एकदा मात्र ठिकाणी या चेंडूला उडवायचं होतं, परंतु चेंडू जमिनीत साह्याने मात्र ट्रॅव्हल झालाय. स्वतः इष्टिरक्षक आतिश गोडविंदे या ठिकाणी घातकी निर्णय मित्र म्हणेन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी मोठी विकेट्स गमावलेली आहे ती म्हणजे आदित्य स्पोर्ट पडक्या संघाने बाजिलच्या रूपाने. कितनी आवश्यकता थी. माना कि आपको रन्स चाहिए, तेज़ गति से रन्स बनाने हैं, लेकिन जब आप बड़े हिट्स लगा रहे हो तो शायद इतना ज़्यादा जोखिम लेने की ज़रूरत नहीं थी. दूसरे रन का प्रयास हुआ वहाँ पर और नहीं पहुँच पाए अपनी क्रीज में सुरक्षित तरीके से. बाजिल शेख, बहुत ही बड़ा झटका, बहुत बड़ा सदमा लगा है आदित्य स्पोर्ट्स को. बढ़िया बैटिंग कर रहे थे, 3 छक्के लगाए उन्होंने और आउट होने से पहले 21 रनों का योगदान दिया. आदित्य स्पोर्ट्स का स्कोर है 23 रन 1 विकेट के नुकसान पर, यानी कि अभी भी 24 रनों की ज़रूरत है जीतने के लिए. तो जो एक प्लेटफॉर्म चाहिए था आने वाले बल्लेबाजों के लिए वो तो रखा है बाजिल ने. अब जिम्मेदारी प्रलेश की यहाँ से बढ़ जाती है, जिन्होंने 2 गेंदे के लिए 2 पर बैटिंग करते हुए नए बैट्समैन आए हैं जयेश वारके, और ये भी एक खतरनाक बल्लेबाज है. टेनिस क्रिकेटचा आपण जर या सत्राचा विचार जर केला जाईल तर सर्वात सक्सेसफुल बॅटर जर असेल आदित्य पडक्या संघाचा तर मी नक्कीच म्हणेन की जयेश वारके. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून अशा अनेक वेळा मी पाहिले की चांगल्या चांगल्या धावा निघालेल्या आहेत, परंतु ही रबर क्रिकेटची स्पर्धा आहे. तुम्हाला तोच फॉर्म जर ठेवायचा असेल तर मात्र जी इनिंग्स बाजीलने केली आहे त्या इनिंगला तुम्हाला फॉरवर्ड करणं फार गरजेचं असेल. पुन्हा त्या साहिल पहा शॉर्ट ऑफ लेन चेंडू परंतु नजर हटवली आणि त्याचमुळे मात्र शॉट पिक करू शकला नाही जयेश. मी तर म्हणेन की कुठेतरी बाजिलने घाई केली आहे. अजूनही थोडा वेळ जर बाजिलने काढला असतं तर कदाचित या सामन्यात चित्र अजून काहीतरी आपल्याला वेगळे पाहायला मिळालं असतं. जी बिल्कुल, ऐसा हमें लगता है. समीकरण हम देखें तो अब 8 गेंदे शेष है, 24 रनों की ज़रूरत. लेकिन बाजिल की ये सोच थी कि 2 रन लेकर स्ट्राइक फिर से उनके पास ही रहेगा. बढ़िया गेंदबाजी. देखिए अब नज़रें बदली तो नज़ारे बदले. जब बाजिल खेल रहे थे तो बैटिंग करना काफ़ी आसान नज़र आ रहा था, लेकिन जैसे ही नए बल्लेबाज आए हैं गेंदबाज का जो कॉन्फिडेंस लेवल है वो भी थोड़ा बढ़ गया है. और उसके बाद हम देख रहे हैं कि लगातार लेंथ गेंदबाजी हो रही है. ओवर पेश और ये जाएगी मैदान के बाहर, सीधे पंडाल पर, हमारे कमेंट्री बॉक्स के ऊपर. बेहतरीन छक्का. जबरदस्त या ठिकाणी
शॉट सिलेक्शन अगदी जे सरळ बॅटने लॉफ्ट केला. लॉंग ऑफला मात्र क्षेत्रशेख होती सिरताज, परंतु त्यांना मात्र ठिकाणी कुठल्या प्रकारची संधी मिळाली नाही आणि अशा रीतीने दुसऱ्या षटकाचाच खेळ समाप्त होतोय. 14 धावा या ओव्हरमध्ये साहिलने खर्च केल्या, 29 धावा धावफलकावर. आणि आता मात्र समीकरण असेल हा सामना जिंकण्यासाठी आदित्य पडघा संघासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये अजूनही 18 धाबींची गरज आहे. मग ज्या 3 मोठे फटक्यांची आवश्यकता असेल आणि क्षमता दोघांकडे आहे अजय. आपण असं म्हणू शकणार नाही की बाजील बाद झाला आहे म्हणून प्रलेश किंवा जयेशवर मात्र भरपूर दडपण असेल. दडपण आहे, परंतु जर या दोन्ही फलंदाजाने आपला जो नॅचरल केला आहे तो जर प्रस्थापित केला तर 18 धावा होऊ शकतात. और दोनों बल्लेबाज इस तरह के बल्लेबाज है जो लगातार बड़े हिट्स भी लगा सकते हैं. और आप वैसे देखा जाए तो प्रलेश मुरांजन जो है टेनिस बॉल क्रिकेट में 6 गेंदों पर 6 लगातार छक्के लगा चुके हैं. आणि ती मॅच मला अजूनही आठवते की संजय स्मृती चषकामध्ये सावतच्या त्या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त प्रतिम बॅटिंग अर्थात आदित्य स्पोर्ट निंबोली संघाच्या अगेन्स्ट इनिंग्स होती, ती मला अजूनही आठवते. आणि तशाच प्रकारची फटकेबाजी मात्र या ठिकाणी करणं गरजेचं असेल. तो बड़े हिट्स लगाने वाले खिलाड़ी मैदान में मौजूद है. काफ़ी लो स्कोरिंग मैचेस हमने देखे, लेकिन ये मुकाबला हाई स्कोरिंग है, हाई प्रोफाइल है और हाई एंटरटेनिंग मुकाबला साबित हो रहा है. आतिश गोडविंदे के हाथ में गेंद, प्रलेश के पास स्ट्राइक, 6 गेंदे और 18 रन चाहिए. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, बढ़िया शॉट, बहुत जल्दी गेंद की लेंथ को पिक किया और डिपॉजिट किया बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर 6 रनों के लिए. हा खूप टप्प्याचा चेंडू, थोडीशी शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता. चेंडूला वेट केला आणि मात्र त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला म्हणजे प्रलेशने. 6 चेंडू 18ची गरज. पहिल्या चेंडूवर 6 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या आणि आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. गेंदबाजी में परेशानियां बढ़ती हुई मुकेश 11 डोले टीम की. यहाँ पर हमने देखा 4 ओवर में 36 रन डिफेंड हुए हैं. आज 3 ओवर में 21 रन वाशेरे टीम डिफेंड कर चुकी है. लेकिन 3 ओवर में आप 46 रन बनाने के बाद भी यदि मैच हार जाते हो तो ज़रूर बहुत बड़ा प्रश्न चिन्ह लगता है आपकी गेंदबाजी पर. हालांकि अभी तक मैच समाप्त नहीं हुआ है और कहना भी मुश्किल है कि कौन जीतेगा और कौन हारेगा, लेकिन ज़बरदस्त संघर्ष हो रहा है. बहुत ही शानदार घमासान गेंद और बल्ले के बीच में आदित्य स्पोर्ट्स पडगा बनाम मुकेश 11 डोले. 5 गेंदे शेष है. पडगा टीम को चाहिए 12 रन. हाय व्होल्टेज सामना पाहतोय आपण. प्रेक्षकांना सुद्धा मात्र अशाच प्रकारचे मॅचेस पाहणं नेहमीच आवडत असतात. आतिश पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी नजर हटवली गेली. डॉट चेंडूची फिकी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर कमबॅक डिलिव्हरी. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 12 धाबींची गरज आहे. कधी सामना जिंकतोय अजय आदित्य पडघा संघाच्या बाजूने तर कधी सामना जिंकतोय मुकेश 11 डोले संघाच्या बाजूने. और अब तो यह कहा जा सकता है कि 50-50 है मैच. जैसे ही पहली गेंद पर छक्का लगा, जो गेंद राउंड द विकेट की थी आतिश ने, उसके बाद एंगल चेंज किया उन्होंने, ओवर द विकेट चले गए. एक स्वाभाविक एंगल उन्होंने बनाया अपना और उसमें ज़रूर थोड़ी कामयाबी मिली है. और फिर से छकाया बैट्समैन को. एक और डॉट गेंद, फिर से गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ लहराती हुई. आतिश को पता है कि उनको ज़्यादा कुछ करने की ज़रूरत नहीं है इस एंगल से. जब गेंदबाजी करेंगे, टप्पा पड़ने के बाद गेंद अपने आप बाहर निकलने वाली है. केवल गेंद को सही टप्पे पर छोड़ना है, वही करते हुए आतिश. नक्कीच घाट काय पाणी पिया आहे. आतिश घोडविंदे असा खेळाडू आहे आणि त्याने मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडंसं आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं आणि ते परिवर्तन कदाचित आपल्या संघासाठी लाभदायक ठरत असताना अजून एक चांगला चेंडूची फेकी. सलगचा हा 3रा डॉट चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न घेतोय आणि त्याचमुळे मात्र प्रलेश मुरांजन आता मात्र या ठिकाणी अडचणीमध्ये सापडतोय. आणि आता मात्र सामना जिंकायचा असेल तर हिट आउट नाहीतर गेट आउट. 2 चेंडूंवर 2 उत्तुंग षटकार इथे मात्र ठोकावे लागतील. सामना होता कुठे आणि आता मात्र सामना आला कुठे. यहाँ पर हिम्मत की दाद देनी होगी आतिश गोडविंदे के. पहली गेंद पर छक्का लगा, दबाव था उनके ऊपर, लेकिन उसके बाद लगातार 3 डॉट गेंदे बहुत बढ़िया तरीके से गेंदों को बाहर की तरफ निकाल रहे हैं. पिछली गेंद थोड़ी सी लेंथ में हम देखें तो हल्की सी आगे रखी उन्होंने, लेकिन फिर से वो वही एंगल जो एक टेढ़ा एंगल बन गया है प्रलेश मुरांजन के लिए. प्रलेश ने ज़रूर छक्का जड़ा है, लेकिन 4 डॉट गेंदे खेलना बिल्कुल भी अफोर्डेबल नहीं है इस समय आदित्य स्पोर्ट्स के लिए. एक क्लोज इन फील्डर ऑफ साइड में एक अलग चाल चली है. अब आतिश गोडविंदे ने सिली कवर पॉइंट की दिशा में खिलाड़ी तैनात किया गया है. एक्स्ट्रा दबाव बनाने की कोशिश बल्लेबाज पर, लेकिन बल्लेबाज भी मानने वाले नहीं है. लाजवाब हिट, 6 रन. व्हाट अ मैच.
एक गेंद और अब 6 रन चाहिए। पैसा वसूल सामना आहे ते मात्र पाहतोय आपण खरोखरच ज्या प्रकारचे सामन्याचे प्रेक्षक अपेक्षा करत असतात तशाच प्रकारचे सामने आज क्रीडा रसिकांना पाहायला मिळत आहेत। कधी सामना झुकतो या पडगे संघाच्या बाजूने तर कधी सामना झुकतो डोले संघाच्या बाजूने। शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 6 धाब्यांची गरज आणि आतापर्यंत प्रलेशच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार पाहिलेले आहेत। त्यांनी नक्कीच थोडा स्ट्रगल केलाय परंतु अजूनही त्याने सामनाच सोडला नाहीये आणि आता मात्र चर्चेला उधाण पाहायला मिळतंय। 5 टीम मीटिंग करणं गरजेचं आहे परंतु जास्त वेळ तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका। दरम्यान या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी एक आकर्षक बॅट दिली जाणार आहे असे एव्ही स्पोर्टचे प्रोप्रायटर मिस्टर विनय गीते यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। अजय काय दडला या चेंडूमध्ये? ये तो मुझे भी पता नहीं है लेकिन देखिए जिस तरह का मैच चाहिए था ना उसी तरह का मैच, मजा आ गया ये मैच देखकर। अंतिम गेंद 6 रन चाहिए, कोई भी जीत सकता है यहाँ से, मतलब दोनों टीमों के लिए मैच खुला हुआ है। और छक्का लगाते हैं प्रलेश तो 500 रुपयों का इनाम है परेश कथोरे इनकी ओर से। अतीत चले लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ओ शॉट ऑफ लेन गेंद बीट हुए बैटर और इसके साथ ही ये मुकाबला समाप्त। आखिरकार मुकेश 11 डोले टीम ने ये मैच जीत लिया है महज 5 रनों से। अंतिम गेंद जिस तरह की लेन पर गेंद चाहिए थी उस तरह की लेन पर तो नहीं थी, ये शॉर्ट पिच गेंद थी और जरूर छक्का लगाया जा सकता था। और जिस कैलिबर के बल्लेबाज है प्रलेश लेकिन चूक गए, कहीं ना कहीं जो रफ्तार वो चाहते थे वो रफ्तार नहीं थी और अंतिम गेंद पर कुछ कर नहीं पाए वहां पर प्रलेश। प्रयास अच्छा रहा आदित्य स्पोर्ट्स का लेकिन आखिरकार उनकी चुनौती खत्म होती हुई इस जय दुर्गा ट्रॉफी 2022 में। हार्ड लक आदित्य स्पोर्ट्स एंड मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन्स मुकेश 11 डोले। जबरदस्त सामना, शेवटच्या चेंडूपर्यंत एक वेगळी रंगत निर्माण करणारा सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळाला परंतु शेवटच्या क्षणी हा सामना मात्र जिंकला मुकेश 11 डोळे संघाने। आणि आपण देऊया आता मात्र या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी अतिशय चांगली बॅटिंग केली, आपल्या बॅटिंगच्या जोरावर एक